धुळे ग्रामीणमधून राम बदाने भरघोस मतांनी निवडून यावे यासाठी कार्यकर्त्यांकडून बजरंगबलीला साकडे। धुळे ग्रामीणचे भारतीय जनता पार्टी तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार राम बदाने हे धुळे ग्रामीणमधून भरघोस मतांनी निवडून यावे व या तालुक्याचा विकास त्यांच्या हातून घडावा यासाठी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील मेहरगाव येथे कार्यकर्त्यांनी बजरंगबलीला साकडे घातले। मेहरगाव येथील बजरंग मित्र मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने या ठिकाणी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी अर्जुन भामरे, उपसरपंच दिनेश पाटील, सुभाष आनंदराव भामरे, हंबीर भामरे, राजेंद्र भामरे, राकेश भामरे तसेच मंडळाचे अध्यक्ष संदीप भामरे, बिलाजी भामरे, मनोहर देसले, चंद्रभान भामरे, सोनू भामरे, भाऊसाहेब भामरे, दीपक भामरे, वाल्मिक भामरे, मयूर भामरे, संतोष नेरकर, कैलास नेरकर, राहुल देसले, सुरेश भामरे, नगराज भामरे, तुळशीराम खैरनार, निलेश भामरे, बटू भामरे, राजेंद्र खैरनार यासह आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। आज आम्ही आमच्या मेहरगाव गावात जय बजरंग मित्र मंडळ तर्फे एक महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आपल्या महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्षाचे श्री आपलं राघवेंद्र रामदादा बदाने यांचा भरघोस मताने विजयी व्हावा यासाठी आम्ही बजरंगबलीकडे साकडं घातलं आणि त्यानिमित्ताने मी हा महाप्रसादाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। आम्ही सगळे जे आहेत भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आधीपासूनच BJPचं काम करतो आणि आमचं सगळ्यांचं असं हे आहे की आत्ता आपल्या धुळे ग्रामीणमध्ये राघवेंद्र रामदादा बदाने हेच आमदार म्हणून यावेत, त्यांचा भरघोस मताने विजयी व्हावा या निमित्ताने आम्ही सगळे प्रयत्नाने आणि बजरंगबलीला आम्ही साकडं घातलं आहे। रामदादा निवडून आल्यानंतर आमचं एवढंच राहील की आमच्या धुळे ग्रामीणचा, आमच्या मेहरगाव गावाचा, आजूबाजूचा गटाचा हा रामदादांनी चांगल्यात चांगला विकास करावा आणि तेवढी आम्हाला खात्री आहे की रामदादा निश्चितच आमच्या भागाचा जो विकास तिथून थांबलेला आहे तो चांगल्या प्रकारे विकास करतील ही आम्हाला खात्री आहे। आम्ही ही गोष्ट ही आता जो महाराजचा कार्यक्रम ठेवला आहे हा एक स्वखर्चाने ठेवला आहे। आम्ही सगळे मित्रमंडळाच्या सदस्यांनी स्वखर्चाने स्वतः प्रत्येकी 1000 ज्या प्रकारे ज्याला हे असेल त्याने कोणी देऊनची ज्या प्रकारे रक्कम जमून आम्ही हा कार्यक्रम मेहरगाव गावात राबवला आहे। त्यात आमचा कुठलाही त्यांच्याकडनं किंवा स्वार्थ नाही किंवा त्यांच्याकडनं आम्हाला कुठली अपेक्षा नाही, फक्त त्यांनी आमच्या भागाचा विकास करावा एवढी